मित्रांनो नमस्कार. मी अंकुश बर्डे पुन्हा एकदा ज्ञानात शेतीमध्ये आपलं स्वागत करत आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि बऱ्यापैकी मशागतीची कामं मध्यंतरीच्या अवकाळीच्या पावसानंतर एखाद दुसरी पाळी टाकून नांगरटी करून शेतकरी निवांत आहेत. आणि आता सध्या कुठली फारशी पिकाची किंवा शेतकऱ्याची थोडी धावपळ कमी असल्यामुळं अशा निवांत वेळी काही बारकावे शेतीमधले पिकाचे नाही, परंतु सर्वसाधारणपणे शेतीच्या संदर्भातील काही मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी आपण हा मला वाटतं 4था व्हिडिओ करतो आहे, ज्यामध्ये आपण एखादा विषय घेऊन त्याच्यावर आपण चर्चा करतो आहे. तर आज आपण शेतीमधला उत्पादन खर्च, पिकाचा उत्पादन खर्च कसा कमी करायचा याबद्दल बोलतो आहे. आता पहिल्या व्हिडिओमध्ये आपण शेतीमध्ये कशी सुधारणा झाली, म्हणजे पारंपरिक शेती काय होती, हरित क्रांतीची मध्ये काय होती, नंतर काय आणि आता सध्या काय आहे. त्याच्यानंतर आपण बदलता हवामान, म्हणजे मध्येच पाऊस पडतो आहे, गारपीट होती, खूप तापमान कमी येतं आहे, उन्हाळ्यामधलं खूप तापमान वाढतं आहे, अतिवृष्टी होती, पूर येतो, याबद्दल थोडं बोललो. त्यानंतर एका मागच्या व्हिडिओमध्ये आपण सेंद्रिय कर्बाचं महत्त्व फक्त एकच मुद्दा घेऊन आपण त्याच्यावर बोललो. आणि आज आपण त्याच्या पुढची कळी जी म्हणतो आपण कडी, त्याच्यात उत्पादन खर्च कमी करायचा तर कसा करायचा आणि त्याच्याबद्दल काय करता येईल ह्याच्याबद्दल बोलतो. आज अशी परिस्थिती आहे शेतकऱ्याची की शेतीवर अवलंबून असणारा शेतकरी आणि शेतकऱ्यावर अवलंबून असणारे सर्व जनता, म्हणजे त्याचा माल विकत घेणारे, त्याला निविष्ठा पुरवणारे, ट्रॅक्टरवाला असेल, खत दुकानदार असेल, टमटमवाला असेल, माल वाहून नेणारा, हे मजूर असेल, ही सगळी मंडळी त्या मानानं शेतकऱ्याच्या वर जगणारी, शेतकऱ्यावर अवलंबून असणारी, मग त्याच्यात मोठमोठे उद्योग पण आले, हे सगळ्या मंडळीचं बरं चाललं आहे. आणि शेतीचं आणि शेतकऱ्याचं मात्र तितकंसं बरं चाललेलं नाही. म्हणजे जो पोषण करताय, ज्याच्या जीवावर हा सगळा डोलारा आहे, तो मात्र दुःखात आहे, तो कष्टात तर आहेच, पहिल्यापासून पण होता, आज पण आहे, परंतु त्याला 2 घास सुखाचे मिळण्याची शाश्वती मात्र राहिलेली नाही. आणि मग एवढं सगळं करून शेतकऱ्याच्या पदरात काही राहतच नसेल आणि फक्त सगळ्या बाकी इतर मंडळीचंच भलं होत असेल, तर मग त्यांनी शेती का करावी? आज ह्या परिस्थितीवर विचार करायची वेळ आली. म्हणून शेतकरी काय करतात की आपल्या हातात ज्या गोष्टी नाहीत त्याच्याबद्दल आपण फार विचार करतो आणि दुसऱ्याला दोष देतो, परंतु माझ्या हातात काय गोष्टी आहेत जेणेकरून मला माझा धंदा परवडल, त्याच्यातून 2 पैसे होतील, माझा संसार त्याच्यावर चालेल, मी चांगलं खाईल पिईल. तर ह्यावर जर भर दिला शेतकऱ्यांनी, आणि जे त्याच्या हातात नाहीत, म्हणजे उदाहरणार्थ बाजार त्याच्या हातात नाही, हवामान त्याच्या हातात नाही, मजूर मिळतेत का नाही मिळतेत, त्याप्रमाणे पिकात बदल कुठला करावा लागेल, शेतकऱ्यांनी स्वतःच्या हातात ज्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल जर थोडा सखोल माहिती घेतली, अभ्यास केला, तर शेतीमध्ये नक्की बदल होऊ शकतो आणि शेतकऱ्याला शेती परवडू शकते. फार मोठा नाही, परंतु आज जे आत्महत्याचा व्यवहार चालू आहे त्याच्यामध्ये रुपयाला रुपया लागून मात्र नक्की येऊ शकतो, ह्याची मला गॅरंटी. बाकी हवामान आणि बाजार किती जरी विपरीत असला तर मग यासाठी काय करावं लागेल? पहिल्यांदा मित्रांनो लक्षात ठेवा की आम्ही पारंपरिक पिकं घेत नाही, आम्हाला काही पारंपरिक ज्ञान नाही. म्हणजे एखादी नवीन गोष्ट शिकायची तर त्याला पूर्वअट काय मानली जाती, तर पहिलं सगळं शिकलेलं विसरून जा. म्हणजे काय, आजच्या पिढीला जी शेतीत उतरलेली आहे त्यांना पारंपरिक फारसं ज्ञान नाही, पारंपरिक पिकंही घेत नाही, आम्ही सगळी नवीन पिकं घेतो, सगळ्या गोष्टी बाजारातून विकत आणतो आणि त्याच्याबद्दल मात्र तितकंसं ज्ञान नाही, असं खेदाने मला वाटतं. आणि मग माझा धंदा मी जी करतो त्याचे बारकावे जर मला माहीत नसतील तर मग माझा धंदा कसा परवडेल? यासाठी मित्रांनो इथून पुढं ज्यावेळेस मी कुठलीही गोष्ट बाजारातून विकत आणल त्यावेळेस मी त्याला 4 वेळा का प्रश्न विचारल. हेच का, एवढंच का, इतकंच का, आत्ताच का, मला गरज आहे का, ह्या सगळ्या गोष्टीची बारकावेनं माहिती घेतल्याशिवाय इथून पुढं कुठलीही गोष्ट, म्हणजे समजा तुम्ही बाजारात एखादा बी आणायला गेले, मग साधी गोष्ट आहे, विकणाऱ्याला काय विकायचं आहे त्याच्याबद्दल आपण काही बोलायचं नाही, तेच त्याला काय विकायचं ते विकू द्या. पण माझी जमीन, आता येणारा हंगाम सोयाबीन पेरायची, माझी जमीन कशी आहे, मला सोयाबीनचं बी घ्यायचं. मग मागच्या वर्षी मी जर ह्याचं बी आणलं असेल, सुधारित वाणाचं सर्टिफाईड बियाणं असेल किंवा तर यावर्षी खरंच गरज आहे का मला बियाला पैसे घालवायत का? 20 किलोच्या बॅगाला 3-3 हजार रुपये नाही घालवायला पाहिजे. म्हणजे प्रत्येक गोष्टीचा बारकाईनं विचार केला आणि त्याचं शास्त्र समजून घेतलं तर 100% शेतीतला खर्च होऊ शकतो.
आता मग हलक्या रानाला कुठला वाण वापरायला पाहिजे, भारी रानाला कुठला वापरायला पाहिजे, माझ्याकडे पाऊस नसला, कमी जास्त झाला तर एखाद दुसरं पाणी स्प्रिंकलर द्यायची सोय आहे का, ह्यानुसार वाणाची निवड करायला पाहिजे. तुमची जमिनीची प्रत काय, तुमच्याकडे पाणी किती आहे, तुम्ही कुठल्या पिकामध्ये किती गुंतवणूक करू शकता. मकाचं पीक घ्यायचं आहे तुम्ही, आपण काय करतो फक्त हायब्रिड वाण घ्यायचा. पण हायब्रिड वाण घ्यायला त्याप्रमाणे त्याला जमीन पाहिजे, त्याप्रमाणे त्याला खत टाकायला पाहिजे. फक्त हायब्रिड वाण एक वाण बदलला, शेतीमध्ये एखादी गोष्ट बदलली म्हणून उत्पादनात फारसा फरक पडत नसतो. 15-20% फार तर उत्पादनात फरक पडतो. त्याच्यापेक्षा जास्त जर उत्पादनात फरक पडायचा असेल तर तुम्हाला त्या वाणाला किती अंतरावर लागवड करायला पाहिजे, कुठल्या जमिनीत पेरायला पाहिजे, त्याला पाण्याच्या कुठल्या अवस्थेमध्ये पाणी द्यायला पाहिजे, त्याला रासायनिक खत कुठलं द्यायला पाहिजे, त्याची कीड कुठली येतं, रोग कुठलं येतो, ह्या सगळ्या गोष्टीचा बारकाईने मला अभ्यास असला तर मला त्या वाणावर जायला पाहिजे. एखादी वाण रोग प्रतिकारक्षम असते, त्याला बऱ्यापैकी रोग किंवा कीड कमी येते, एखाद्याला जास्त येते, हे आम्हाला माहीत आहे का. आज आम्ही प्रत्येक गोष्ट माझ्यासाठी माझं जे काय बरं चाललं नाही ते त्याला जर दुसऱ्याला जबाबदार धरणार असाल तर मग आपलं सुधारण्याचा किंवा आपल्यात काय बदल होण्याचा चान्स कमी असतो. त्याच्यामुळं आता तुम्ही मशागती केलेल्या आहेत, मला सांगा खरंच मशागतीची गरज आहे का. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये बेडवर लागवड करा, SRTचा अवलंब करा, मशागत कमी करा, रोटावेटर वापरू नका, दरवेळेस रान उलटंपालटं करायची गरज नाही, ह्याबद्दल आपण कायमस्वरूपी बोलत असतो. कारण उद्देशच आहे की आमचं पीक रान मातीच्या बाहेर यायच्या आधी आम्हाला 5-5 हजार रुपये खर्च होतो. मशागतीचा 5-6 हजार, 2-3 हजाराची बॅग म्हणजे 10 हजाराची, आणि एखादं तणनाशक किंवा बीज प्रक्रियेला आणलं तर 10 हजाराची बेरीज इथंच झाली. अजून तर आमचं तासं दिसत नाहीत, आम्हाला रोप ताशी लागलेलं नाही म्हणतो आपण. मग असं जर असेल तर त्या प्रत्येक मशागतीवर सुद्धा खर्च कमी करावा लागेल. वाणाची निवड करताना माझ्या परिस्थितीप्रमाणे जमिनीच्या, पाण्याच्या आणि करणाऱ्या मॅनेजमेंटच्या त्याप्रमाणे वाणाची निवड करा. दुसरं, किती अंतरावर लागवड करायला पाहिजे. बऱ्याच वेळा शेतकरी ज्या ठिकाणी जवळ लागवड करा म्हणतो आपण, अंतर कमी ठेवा तिथं अंतर जास्त ठेवतात, जिथं अंतर जास्त ठेवा तिथं शेतकरी अंतर कमी ठेवतात. याच्या मागचं शास्त्रही कळत नाही. प्रत्येक वेळेस पेरणी करता पेरणी यंत्र वापरा, BBF यंत्र वापरा, बॅगखाली खत द्या, पेरतानाच खत द्या, हे सगळं शास्त्रज्ञ सांगतात कशासाठी. त्याच्यामागं काहीतरी कार्यकारण भाव आहे का नाही. बेसल डोस का द्यायचा, एवढ्याच अंतरावर का ते रोप लावायचं, ते पीक लावायचं. कारण त्याचा वाढीचा प्रकार वेगळा आहे. काही सरळ वाढणारे वाण असतात, काही थोडे पसरणारे असतात, काही त्याच्यापेक्षा जास्त पसरणारे असतात. मग जास्त पसरणार असेल तर त्याचं अंतर वाढवावं लागेल. मग जमीन कुठली आहे तुमची, ह्याच्याबद्दल आपण काही विचार करत नाही, अशी माझं ठाम म्हणणं आहे. आता बरेच लोक कमेंट करतात, शेतीमध्ये झालं आहे पण कसं की सांगणारे खूप झाले आणि करणारे कमी आहेत, त्याच्यामुळं पण अडचण आहे. पण ठीक आहे, सांगणाऱ्याला किती घसा कोरडा करून सांगायचं ते सांगू द्या, पण माझ्या कामाचं काय, माझ्या फायद्याचं काय. नाहीतर मग आपले 90% यूट्यूबर काय आहेत, एक तर त्याला काही शास्त्रीय बेस नाही, कुठेतरी जाऊन काहीतरी सांगायचं, आणि दुसरा एक प्रकार येतो की फक्त विकायचं काहीतरी. ह्या दोन लोकांचं जर ऐकून आपण, ज्याला शेतीचं काही ज्ञान नाही त्याचं तरी काहीतरी ऐकता तुम्ही, नाहीतर मग ज्याला काहीतरी विकायचं आहे त्याचं ऐकतो. असं करून चालणार नाही आपल्याला. मला ऐकावं याचं लागेल की ज्याला काही विकायचं नाही आणि ज्याला काही शास्त्रीय बेस आहे, म्हणजे कृषी विद्यापीठ असेल, कृषी संशोधन संस्था असेल, ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट असेल, कृषी विज्ञान केंद्र असेल, ह्या लोकांकडे जाऊन भेटायला पाहिजे, तिथं काय प्रयोग चालले हे बघायला पाहिजे, आणि प्रत्येक पिकाचं बारकावे समजून घ्यायला पाहिजे. शेती हे शास्त्र आहे, आणि शास्त्र म्हणूनच मी करल, समजूनच करल, मला कळालं तर करल. एखादी गोष्ट वापरायची तर का वापरायची, त्याची माझ्या पिकाला गरज आहे का, याच टप्प्यात द्यायला पाहिजे का, ह्या सगळ्या गोष्टीचे बारकावे समजलं तर मी करल, नाही तर करणार नाही. ही एवढी जरी मनाशी खुणगाठ बांधली तर मला वाटतं आजच्या व्हिडिओचं माझं काम होईल. आता पेरणीचं अंतर किती ठेवायला पाहिजे, त्यासोबत मातीची प्रत काय, जमिनीचा सेंद्रिय कर्ब काय, जमिनीतले जीवाणू काय करतात, हे आपण समजून घेतो आहे का. आम्ही आज आता रासायनिक खत वापरतो आहे. यावर्षी तर खत आताच काल परवा शासनाने सबसिडी वाढवली, खताची उपलब्धताचं थोडं असं तसंच राहील. मग ठीक आहे, पेरताना खत BBFनं पेरणी करा, योग्य अंतरावर पेरणी करा, जमिनीच्या प्रकारानुसार वाणाची निवड करा, 2 ओळीतलं 2 रोपातलं अंतर व्यवस्थित ठेवा, हवा खेळती राहील, सूर्यप्रकाश राहील, आणि खत पेरताना द्या. पुन्हा खत जर तुम्हाला द्यायचं असेल कुठल्याही पिकाला, एक तर सोयाबीनसारख्याला लागत नाही, मूग उडदाला, पुन्हा तुम्हाला एखाद्या सूर्यफूल मकाला जर युरियासारखं द्यायचं असेल तर सरत्याने पिरून देता येते का,
खुरपणीच्या अगोदर देता येते का, ऊसाची भरणी बाळबांधणी किंवा मोठी बांधणी करताना देता येत असेल तर खत द्या, नाहीतर उघडं टाकून खत द्यायचं असेल तर मित्रांनो 1 ग्रॅमसुद्धा खत देऊ नका, त्याचा काही पिकाला उपयोग होत नाही. आता बेडवर लागवड का करायची? अतिवृष्टी झाली, दोन्ही सऱ्यानं पाणी निघून जाईल. कमी पाऊस झाला, सरीमध्ये बेडमध्ये पाणी साठलेलं तर माझ्या पिकाला होईल. म्हणजे 15-20 दिवस जरी एक पावसाचा खंड पडला तरी माझ्या पिकाचं नुकसान होणार नाही. मित्रांनो, बेडवर जर पीक केलं तर अतिवृष्टीचा, कमी पावसाचा तितकासा फरक पडत नाही. पिकामध्ये हवा खेळती राहते, चांगल्या प्रकारे सूर्यप्रकाश मिळतो आणि आपोआप कीड रोग पण कमी येतात. हा पण त्याच्यामध्ये खर्च कमी करण्याच्या दृष्टीनं हा विचार करायला पाहिजे. आता एकच एक पीक घ्यायचं का? खरीपात सोयाबीन, रब्बीमध्ये हरभरा, याला काय पर्याय नाही का? आज हरभऱ्याला पर्याय बऱ्यापैकी राजमा आहे, पण मित्रांनो यावर्षी तसाही 94% म्हणजे फार कमी नाही, पण थोडासा पाऊस कमी पडेल. सुरुवातीच्या टप्प्यामधला पाऊस कमी आहे. चांगला पाऊस झाल्यानंतर पेरणीचा विचार करा. आपल्याकडची पारंपरिक पिकं काय सोयाबीनला पर्याय होऊ शकत नाहीत का? म्हणजे की मूग आहे, उडीद आहे, मटकी आहे, ह्या पिकावर जाता येईल का आपल्याला? हुलगा आहे ज्याला कुळीत म्हणतो, ह्या पिकाची सुद्धा लागवड करून आपण, मित्रांनो मी जे सांगितलं, मुगा 6,000 पासून 10,000 रुपये ह्या 4 पिकाचे भाव आहेत. 3 क्विंटल झालं, 4 क्विंटल जरी झालं, तुम्ही जर सोयाबीनसारखी त्याला झडजोम केली, त्याला तेवढा जीव लावला तर 5-6 क्विंटल होईल. मी म्हणतो सोयाबीनला कंटाळून आम्ही याला जातोय, याला पाणी कमी लागते, हलक्या मध्यम रानात येते, ह्याला रासायनिक खताची फारशी आवश्यकता नाही, ही आमच्याकडची पारंपरिक पिकं आहेत, याला कीड रोगसुद्धा कमी येतो. मग अशा पिकाकडे ह्या वर्षी जावं का, हा सुद्धा विचार करायला पाहिजे. कारण माझ्या शेतकऱ्याला इतका सगळा उत्पादन खर्च करून जर त्याला काय शिल्लक राहत नसेल तर मग तुम्ही लोकांची दुकानं चालवण्यासाठी शेती करायची काय गरज आहे? त्याचा असा थोडा काहीतरी वेगळा विचार आपल्याला पिकामध्ये सुद्धा बदल करावा लागेल. एकच पिकाची फेरपालट करावं लागेल, जमिनीला विश्रांती द्यावा लागेल. हा सुद्धा उत्पादन खर्च कमी होण्याचाच एक मार्ग आहे. आता पिकावर जैविक अजैविक ताण येणार नाहीत ह्यासाठी काय करता येईल का आपल्या हातामध्ये? पाण्याची समजा ओढ पडली तर पाणी देता येईल का? एखादा स्प्रिंकलरनं, मग ठिबक. हे बघा, आपल्याला जिथं आवश्यक आहे तिथं गुंतवणूक करावीच लागणार आहे. आपण खर्च कमी करा म्हणजे काहीच खर्च करू नका असं नाही, परंतु त्याच्यामागचं शास्त्र. आज मंडळी ठिबक करायला जातात, फक्त कमी खर्चात मला कसं बसेल हा आमच्या डोक्यापुढे उद्देश असतो. मला रात्री अपरात्री पाणी देता येईल, लाईटचं काही खरं नसतं आहे, ठीक आहे, तो माझं ज्या क्षेत्र पिकाखाली येईल, म्हणजे ज्या क्षेत्रावर मला ते ठिबक केलं तर लागवड करता येते, पीक घेता येतं, हा उद्देश तर ठीकच आहे. परंतु ठिबकचं शास्त्र असं आहे की त्या पिकाच्या मुळीजवळ कायमस्वरूपी वापसा राहिला पाहिजे, हा त्याचा उद्देश पाहिजे. ठिबक करायचं तर इनलाईनच ठिबक करायला पाहिजे. स्प्रिंकलर करायचं असेल तर एकतर मोठ्या स्प्रिंकलर किंवा रेनगन किंवा छोटे पाईपनं जे मिळते, ज्याला आपण मिनी स्प्रिंकलर म्हणतो. तुम्ही पिकाची उंची किती वाढणार त्याप्रमाणे ठिबक तुषार निवडा. योग्य अंतरावर त्याचे रायझर पाहिजेत, सगळं व्यवस्थित रान भिजलं पाहिजे. काहीतरी उरकायचं म्हणून करायला गेलं तर मग तसं आपल्याला उत्पन्न मिळणार नाही. तुम्ही जेवढा जीव लावाल, जेवढं शास्त्रोक्त पद्धतीने कराल, तेवढं तुम्हाला पीक 100% भरभरून दिल्याशिवाय राहणार नाही. मग ठिबकमध्ये कायमस्वरूपी वापसा राहील, स्प्रिंकलरमध्ये सुद्धा जास्त पाणी होणार नाही, ह्याचा विचार जर झाला. त्यासाठी ड्रिपर, आमची जमीन कशी आहे, मग ड्रिपरचं 2 ड्रिपरमध्ये अंतर किती पाहिजे, जास्तीत जास्त पिकाचा मुळीची कक्षा कशी भिजल आणि वापशावर राहील, हा विचार केला तर ठिबकचं वापरल्याचा उपयोग होईल. फक्त कमी खर्चात होतं आहे म्हणून काही ठिकाणी 8 लिटरचे डिस्चार्ज ड्रिपर शेतकरी फळबागेला वापरतात. काय त्याच्या मागचं शास्त्रीय? तुम्हाला ठिबक कळालं का मग, असं मी तर म्हणेल. या पद्धतीनं आपल्याला पुन्हा आता कीड रोग येतात किंवा तणनाशक वापरायचे, मजुरीवर जास्त खर्च होतो. मित्रांनो, माझा प्रत्येक पिकामध्ये आग्रह आहे की तुम्ही पेरल्या जे तणनाशक वापरायचं असतं, ज्याला बीजनाशक म्हणतो, त्या प्रत्येक पिकाला उपलब्ध आहेत. आपण प्रत्येक पिकाचा व्हिडिओ करतो त्यावेळेस बोलणार आहे. ते तणनाशक वापरायला पाहिजे, जेणेकरून सुरुवातीला ज्यावेळेस आम्ही पीक पेरलं असतं, आपलं पीक उगवायच्या आधी तण उगवतं. आपण पहिल्यांदा पेरताना वाटतं आपल्याला रान काळ आहे, पण नंतर पीक उगवायच्या आधी तण वापतं आणि मग जेवढ्या सुरुवातीच्या नाजूक अवस्थेमध्ये ते पिकाला, आपल्या मूळ पिकाला वर वाढू देत नाही. आणि मग तुम्ही 20-22 दिवसांनी 25 दिवसांनी ज्यावेळेस तण दिसतं त्यावेळेस एखादं नंतरचं तणनाशक मारतात. त्याऐवजी तुम्ही उगवणपूर्व जर तणनाशक वापरलं तर सुरुवातीची पिकाची वाढ जोमदार होते. आणि एकदा सुरुवातीला वाढ चांगली झाली की पुन्हा एखादं तुम्हाला कोळपा यायला पाहिजे. प्रत्येक वेळेस तणनाशकच नाही, सायकल कोळपा आहे,
अशा पद्धतीनं आपल्याला तण नियंत्रण करावं लागेल. एका पिकामध्ये फार तर एका वेळेस तणनाशक एखादी कोळपणी, बैल नसेल तर सायकल, कारण आता तसंही क्षेत्र फार राहिलं नाही, ह्या वेगळ्या टप्प्यावर, जेणेकरून पर्यावरणामध्ये नुकसान होणार नाही, मातीचं नुकसान होणार नाही, जीवाणूला त्रास होणार नाही, माझा खर्च पण कमी होईल, अशा दृष्टीने आपल्याला त्याला विचार करावा लागेल. आता कीड आणि रोगामध्ये मी जे पीक घेतो आहे त्याच्यावर सुरुवातीपासून कुठले कीड आणि रोग येतात ह्याचे बारकावे माहीत पाहिजे. कसं वातावरण असल्यावर कोणती कीड वाहत, म्हणजे समजा आता आर्द्रता वाढली, थंडीचे दिवस आहेत, तर काय होईल, मावा येईल. तुडतुडा कधी येतो, आर्द्रता वाढलेली आहे आणि सूर्यप्रकाश नाही किंवा जे रिमझिम पाऊस येते त्यावेळेस तुडतुडा येतो. फुलकिडा कधी येतो, तापमानात वाढ झाली, रात्रीच्या दिवसाच्या तापमानामध्ये खूप फरक आहे तर कोळी येतो. त्याप्रमाणेच पांढरी माशी कधी येते. ह्या सगळ्या किडीला किंवा आळीचं प्रमाण कधी वाढतं, ह्याला येण्यासाठी कुठलं वातावरण आवश्यक असतं, त्यावेळेस बरोबर आपण काळजी घेतली आणि वेळेत जर फवारणी केली, तर वेळेत जर आपण फवारणी केली तर कमी खर्चामध्ये साध्या औषधामध्ये आपलं नियंत्रण होतं. आणि जसं तुम्ही उशीर कराल तसंच रोगाबाबतीत सुद्धा बोलता येईल. आज काल मी चर्चा करताना एक शेतकरी म्हणले की आम्हाला साहेब मक्यावरची आळीच नियंत्रण होत नाही. पूर्वी इमामॅक्टिनच्या एका फवारणीमध्ये आळी नियंत्रण करता येते, आता नियंत्रण येत नाही. मी म्हटलं पहिल्यांदा तुम्ही कुठलं कीडनाशक वापरता त्यापेक्षा कुठली कीड जास्त आहे त्याच्यानुसार कीडनाशक निवडा, म्हणजे औषध निवडा. किती प्रमाणात घ्यायला पाहिजे ते माहिती करून घ्या, कधी फवारायला पाहिजे ते आपल्याला माहिती पाहिजे, सकाळी किंवा संध्याकाळी. आणि मग कुठला नोजल वापरायला पाहिजे, कीडनाशकाला कुठला वापरायला पाहिजे, बुरशीनाशकाला कुठला वापरायला पाहिजे, तणनाशकाला कुठला वापरायला पाहिजे आणि कधी फवारणी करायला पाहिजे. आपण फक्त औषधावर भर देतो, पण ह्या बाकीच्या 4 गोष्टी तुम्हाला औषध साधं घ्या. एक अर्धा फूट मका झाली, साधं क्लोरो घ्या किंवा सायपर घ्या, प्रोपेनोफॉस घ्या. त्याच्यापेक्षा अजून 1-1.25 फूट मका झाली, पहिलं एक वापरलं होतं त्याच्यातलं दुसरं कुठलं तरी वापरा, झालं. एवढ्या साध्या सोप्या स्वस्त कीटनाशकामध्ये फक्त त्याच्यात पोंग्यात औषध घ्यायला पाहिजे. मग मी त्यांना पर्याय दिले मक्केवाल्यांना, पहिल्यांदा क्लोरो घ्या किंवा क्लोरोसायपर घ्या, प्रोपेनोफॉस घ्या ह्या, आणि शेवटी तुम्हाला वाटतंय तर इमामेक्टिन बेंझोएट घ्या. एवढ्या साध्या 2 फवारणीमध्ये फक्त योग्य पिकाची अवस्था आणि योग्य ठिकाणी औषध गेलं तर साध्या औषधामध्ये सुद्धा कीड आणि रोग नियंत्रणात येतात. हे आम्हाला बारकावे माहीत पाहिजेत, जेणेकरून शेतीतला खर्च कमी होईल. आणि ह्या सगळ्या गोष्टी बारकावे, मी जे पीक घेतोय त्याच्या बियाण्यापासून काढणीपर्यंत ह्या सगळ्या गोष्टीचे बारकावे, आणि शेती हे शास्त्र आहे असं समजून जर तुम्ही मशागतीचा खर्च, बियाण्यावरचा खर्च, रासायनिक खतावरचा खर्च, तणनाशकावरचा खर्च, कीड रोगावरचा खर्च, मजुरीवर होणारा खर्च, याला प्रत्येकाला 2-2, 4-4 पर्याय आहेत. आणि ते पर्याय मला कधी कळतील, ज्यावेळेस मी त्या विषयाचं सखोल ज्ञान घेईल. म्हणजे शेती ही ज्ञानाची शेती करावं लागेल तुम्हाला, आणि सगळे बारकावे समजून घ्यावं लागतील. शेती हे शास्त्र आहे, शेती हे लिहून वाचूनच करावं लागेल, ही मनाशी हुनगाट बांधा. नाही तर मग शेती कुठं वाचून करता येते का, असं जर आपण हास्यास्पद त्याच्यावर कमेंट करत असेल, बोलत असेल, तर मग आजची परिस्थिती जी आहे हीच पुढं राहणार आहे आणि शेतकरी वरच्यावर गाळात जाणार आहे. आणि त्याच्यावर पोट भरणारे, त्याच्यावर अवलंबून असणारी सगळी मंडळी कलेकलेने मोठे होत राहणार आहे आणि आमचा शेतकरी पुन्हा कलेकलेने लहान होणार आहे. बऱ्यापैकी आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये ते विषय घेऊन बोलत असतो, परंतु आज फक्त शेतीवरचा खर्च कमी करण्यासाठी काय करता येईल एवढ्याबद्दल आपण व्हिडिओ केलेला आहे. मित्रांनो, वेळा सध्या आहे म्हणून आपण हे विषय सखोल घेतो आहे. आपला ह्या व्हिडिओला फार रिस्पॉन्स कमी आहे, तरी मला काही कुठली गोष्ट विकायची नाही, मला काय याच्यावरून काही कमवायचं नाही. फक्त जे आपल्याला कळतं आहे, जसं कळतं आहे, जसं सांगता येतं आहे तेवढा फक्त शुद्ध उद्देश ठेवून, शुद्ध मनाने, प्रेमापोटी हा सगळा उद्योग चालू आहे. आपल्याला कसं वाटतं ते नक्की कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.